नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुनश्च एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितेश सर्स क्लासरूम आणि मी आहे तुमचा मित्र नितेश सर. तर आपण ऍक्च्युली 8वी स्कॉलरशिपचं मिशन स्कॉलरशिप ही सिरीज लॉन्च केलेली आहे. युट्यूब वरती लॉन्च केलेली आहे, म्हणजे आपण व्हिडिओज टाकतोय. तर काल आपण लाईव्ह आलेलो होतो, लाईव्ह सेशन होता. आजही येण्याचा प्रयत्न केलो, पण थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, म्हणून आपण हा जो व्हिडिओ आहे मी रेकॉर्ड करतोय. तर आता विदाउट वेस्टिंग अवर टाइम आपण क्वेश्चन्स कडे सुरू करूया. आज आतापर्यंत आपण मॅथ्सची प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे, मॅथ्सचं आपण प्रिपरेशन करत आहोत. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा काय म्हणतोय. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? अ शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल फॉर 2520 2520 रुपयाला हा आर्टिकल विकलेला आहे. टेकिंग 12% प्रॉफिट, 12% जो प्रॉफिट आहे तो हे 2520 मध्ये त्याला पडलेला आहे. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इफ ही सेल्स इट टेकिंग 8% प्रॉफिट. ठीक आहे, 12% जर प्रॉफिट घेऊन जर हा एवढ्याला विकत असेल तर त्याची कॉस्ट प्राइस आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण पकडू द्या, जर आपण कॉस्ट प्राइस समजा जर 100 रुपये पकडली असती तर 12% प्रॉफिट घेऊन कितीला गेला असते? 112 रुपयाला गेला असते. करेक्ट आहे. तर आपण पहिले कॉस्ट प्राइस काढून घेतो. काय ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 112 x इज इक्वल्स टू 2520 मल्टिप्लाइड बाय 100. करेक्ट आहे. सो x इज इक्वल्स टू 2520 मल्टिप्लाइड बाय 100 भागिले किती? 112. दोघाला आपण 4 ने डिवाइड होते बघा. 4 ने डिवाइड होते. 4 दोन्ही 8. ठीक आहे, किती? 4 दोन्ही 8. 4 दोन्ही 8 उरले 3 झाले 32. 4 8 32. 4 सख 24 उरले 1 झाले 12. 4 त्रिकम 12 हे शून्य झालेलं आहे. ठीक आहे, मग आता ह्याला परत 4 ने डिवाइड होते. 4 7 28 आणि 4 ने जर 100 ला डिवाइड केलं तर किती येते? 25. ठीक आहे, किती येते? 25. मग 7 1 7 7 9 63 झाले 90 गुणिले 25. 90 गुणिले 25. 25 9 225. 25 9 225 म्हणजे जी प्राइस आहे ती किती रुपये आहे? प्राइस कॉस्ट प्राइस जी आहे याची किती आली? 2250 रुपये. ठीक आहे, कॉस्ट प्राइस. पण आपल्याला जर 8% प्रॉफिट घेऊन विकायचं आहे. जर 100 रुपये कॉस्ट प्राइस असेल तर 8% प्रॉफिट घेऊन 108 ला जाते. कॉस्ट प्राइस आपल्याकडे आहे 2250 रुपये. आणि जर आपल्याला 8% प्रॉफिट पाहिजे असेल, सेलिंग प्राइस, ठीक आहे, 8% प्रॉफिट पाहिजे आणि त्याची सेलिंग प्राइस किती असेल तर आपल्याला असं 100 108 बाय 100 इज इक्वल्स टू 2250. So 100x is equals to 2250 multiplied by 108. So x is equals to 2250 multiplied by 108 भागिले 100. ह्या दोघाला पण 50 ने डिवाइड होते. 50 दोन्ही राईट, आणि हे 50 चोक 200 उरले 25 झाले 250 250 आणि परत 50 पाचा. हे काय होते? बे 1 बे, बे 5 10 आणि बे चोक 8. सो 45 गुणिले आपल्याला 54 करायचं आहे. म्हणजे मी काय करतो? 54 गुणिले 45. 5 चोक 20 ला 0 हात चाले 2 5 5 25 25 आणि 2 27 प्लस 4 चोक 16 ला 6 हात चाले 1 4 5 20 20 आणि 1 21. ठीक आहे, तर 0 6 7 13 ला 3 हात चाले 1 1 2 3 आणि 4 आणि हे 2430 रुपयाला काय करावं लागेल? ह्याला विकावं लागेल. त्यावेळेस ह्याला काय मिळेल? 8% प्रॉफिट मिळेल. काय होतं बघा, 2520 रुपयाला विकल्यानंतर त्याला 8% प्रॉफिट पडतोय. तर आपण काय पकडलो पहिले, जर तो 100 रुपयाला जर विकला असता तर 12% प्रॉफिटला त्याला कितीला विकावं लागलं असतं? 112 रुपयाला. तर कितीला घेतलेला आहे माहित नाही, पण विकला किती? 2520 रुपयाला. पण घेतला कितीला? तर घेतला कितीला काढून घेतलो आपण त्याला? 2250 रुपयाला. मग आता आपल्याला काय करायचं होतं? घेतला 2250 रुपयाला आणि 8% प्रॉफिट घेऊन कितीला विकेल? तर आपण अज्युम केलं की 100 रुपयाला जर घेतला असता तर 108 रुपयाला तो विकला असता. आणि ह्याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू काढून घेतलो, झाली 2430 रुपये. ऑप्शन नंबर 2. चला बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा.
तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ स्टॉप करायचंय आणि नंतर त्याला काय करायचंय, क्वेश्चन आला की स्टॉप करायचंय, क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय आणि नंतर मग पुढं आपल्याला पाहायचे. ठीक आहे, बघा, फ्रॉम द गिवन व्हॅल्यूज ऑफ x अँड y इन द टेबल फाइंड द टाइप ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचा टाइप शोधायचा आपल्याला. ठीक आहे, आणि तसंच फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपला वेळ कसा आपण वाचवू शकतो पहा. मला सांगा, सांगा म्हणजे बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत. एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन, ठीक आहे, आणि दुसरा असतो आपल्याकडे इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन, ज्या विद्यार्थ्याला काही माहित नाही तो सुद्धा काय करतो बेटा, त्याला पण आपण सगळंच्या सगळं आलं पाहिजे ह्या अनुषंगाने आपण शिकवतोय की एखादा विद्यार्थी जो आहे ज्यानं प्रिपरेशन केलीच नाही त्या विद्यार्थ्याला सुद्धा हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. करेक्ट आहे का नाही? ठीक आहे, बघा पुढे पहा. जर डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन काय, एखादी जर व्हॅल्यू वाढत असेल दुसरी सुद्धा काय होत असते, वाढते, किंवा एखादी जर व्हॅल्यू कमी होत असेल तर दुसरी सुद्धा काय होते बेटा, कमी होते. त्याला म्हणतो आपण डायरेक्ट व्हेरिएशन. फर्स्ट क्वांटिटी वाढली सेकंडही वाढते, किंवा फर्स्ट क्वांटिटी कमी झाली सेकंडही क्वांटिटी काय होते, कमी होते. इकडे काय होते, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये एक जर वाढली दुसरी कमी होते आणि दुसरी जर कमी झाली पहिली काय होते, वाढते. हे झालं इनव्हर्स व्हेरिएशन, हे झालं डायरेक्ट व्हेरिएशन. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय कॉन्स्टंट असतो, तर रेशो कॉन्स्टंट असतो. काय कॉन्स्टंट असतो, रेशो कॉन्स्टंट असतो. आणि इकडं काय कॉन्स्टंट असतो, तर प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. काय असतो, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. रेशो म्हणजे काय, तर एक्स बाय, समजा पहिली क्वांटिटी एक्स आहे आणि दुसरी क्वांटिटी वाय आहे, तर या दोघांचा रेशो कधी पण घ्या तुम्ही, हे सगळ्यांचा सेम येतो. ठीक आहे, इकडे मात्र काय, एक्स पहिली क्वांटिटी वाय दुसरी क्वांटिटी, दोघांचा गुणाकार काय असतो, कधी पण कॉन्स्टंट येतो. मग मला सांगा, इथं आपल्याला चेक करायचे, इथे 1.6 आहे, इथं 2 झाला म्हणजे हे वाढलेला आहे. मग इथं 3चा 2.4 झाला म्हणजे वाढले, म्हणजे 3चा 2.4 म्हणजे कमी झाला. म्हणजे एक जर वाढली दुसरी काय होतीये, कमी होतीये. मग एक वाढली दुसरी कमी होत असेल तर ऑब्विसली दिस इज द इनव्हर्स व्हेरिएशन. आणि इनव्हर्स व्हेरिएशन आपल्याकडे 2 आणि 4 ह्याच्यामध्ये आहेत. आणि आपल्याला सांगितलं होतं करेक्ट 2 अल्टरनेटिव्ह, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. आपल्याला सॉल्व्ह करायची काही गरज सॉरी, आपल्याला सॉल्व्ह काय करायची गरज नव्हती. सॉल्व्ह काही करायची गरज नव्हती. आपल्याला फक्त एवढंच बघितलं तर आपलं झालं असतं. ठीक आहे, आणि मग आता पी ची व्हॅल्यू काढायची कशी, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपण काय असतो, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये दोघांचा गुणाकार कॉन्स्टंट येतो. म्हणजे हे 1.6 इंटू 3 बरोबर येते कोणाच्या, पी इंटू 8 च्या. पी इंटू 8 च्या पी ची व्हॅल्यू काढायचं असेल तर पी ला तिथंच ठेवूत. ठीक आहे, आणि 8 ला डिवाइड मध्ये आणू, इज इक्वल्स टू पी. 8 1 8, 8 2 16, 0.2 इंटू 3, 2 3 6, 0.6. पी ची व्हॅल्यू किती, 0.6. ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर 2. आणि ह्या 0.6 लाच काय घेतलेला आहे, 3/5 या फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा तुम्ही स्टॉप करा व्हिडिओ, पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि देन पहा. सिमी हॅड सम मनी विथ हर. तिच्याकडे किती रुपये आहेत असं अज्युम करू आपण, x रुपये आहेत असं आपण अज्युम करू. शी स्पेंट 1/4 ऑफ इट फॉर बाइंग स्वीट. 1/4 कशासाठी तिनं खर्च केले, स्वीट्स खरेदी करण्यासाठी. पुढं 1/3 फॉर क्लोथ्स. 1/3 कशासाठी केले, क्लोथ्स साठी. पुढं 1/5 फॉर द व्हेजिटेबल्स. आणि 1/5 कशासाठी केले, व्हेजिटेबल्स. इफ शी हॅड नाव 182 लेफ्ट विथ हर. जर तिच्याकडे अजून 182 रुपये जर उरत असतील तर आपल्याला काय विचारलंय, व्हॉट अमाऊंट डिड शी स्पेंड फॉर क्लोथ्स. क्लोथ साठी तिने किती खर्च केले, क्लोथ साठी किती खर्च केले, ऍक्च्युअली क्लोथ साठी 1/3. ठीक आहे, 1/3 एवढे काय केले होते तिने, खर्च केले होते. म्हणजे पहिला आपल्याला तिच्याकडे अमाऊंट किती होती टोटल ते काढून घेऊ आणि नंतर 1/3 काढून घेऊ. तर बघा 1/4 ऑफ x, 1/3 ऑफ x, 1/5 ऑफ x.
हे स्वीट साठी खर्च झाले, हे क्लोथ साठी झाले, हे व्हेजिटेबल साठी झाले आणि परत त्याच्याकडे एवढे रुपये आहेत. हे सगळ्याला मिसळलो आपण तर आपल्याकडे जी पहिली अमाऊंट होती इनिशियली ती आता काय त्याच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे मला सांगा 435 ह्याचा एलसीएम काय होतो 4 त्रिकम 12 12 पंचे 60. ठीक आहे 60. तर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये किती पाहिजे 60 पाहिजे. त्यासाठी काय करावं लागते 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 येते 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 ना 15 1 15 भागिले 60. 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 येते 20 न करावं लागते. सो वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल 20 1 20 x भागिले 60 प्लस 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 येते 5 ला 12 पंचे 60 सो 12 x भागिले 60 प्लस 182 म्हणजे 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 येते 60 नच. मग या दोघांचा गुणाकार करायचा नाही याला असंच ठेवायचं याला असंच ठेवायचं इज इक्वल्स टू x. सगळ्यांचं डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर इकडे जातो सरळ है ना. डिनॉमिनेटर सगळ्यांचा 1 मिनिट ठीक आहे थोडस दमादमानं करू समजून घेऊ आणि नंतर करू. 15x डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची बेरीज करता येते 15x 20x 35x 35 आणि 12 किती 47x प्लस हे गुणाकार नाही करायचा जसला तसंच ठेवा भागिले 60 आणि इकडे x मग 60 डिवाइड मध्ये तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जर केला तर हे असं होईल ना 47x प्लस 182 इंटू 60 इज इक्वल्स टू 60x. ठीक आहे मग आता काय इकडे 182 इंटू 60 इज इक्वल्स टू 60x हे जे 47x आहे तिकडे जाऊन मायनस 47x आणि 60x मधून 47x गेले तर उरतात किती 13x आणि हे किती उरते नका करू याला असंच ठेवा मल्टिप्लिकेशन नका करू आपल्याला टाइम वाचवायचा आहे. 182 इंटू 60 बाय 13 इज इक्वल्स टू x 13 1 13 13 1 13 उरले 5 झाले 52 13 चौक 52 गुणिले 60 इज इक्वल्स टू x आणि 6 चौक 24 ला 4 4 2 6 1 6 आणि 2 8 0 म्हणजे टोटल तिच्याकडे जे होते ते 840 होते. पण आपल्याला काय करायचे 1/3 म्हणजे क्लोथ वर किती खर्च केले ते काढायचं होतं. मग तिनं क्लोथ वरती 1/3 खर्च केले इंटू 840 3 1 3 3 2 6 उरले 2 झाले 24 3 8 24 आणि हे 0 किती 280 रुपये 280 रुपये तिने काय केले आहेत क्लोथ्स वरती खर्च केले आहेत 280 रुपये. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन काय आहे स्टॉप करा पहिले व्हिडिओ स्टॉप करा आणि देन करा पहिले करून पहा ठीक आहे आणि नंतर पहा काय सांगितलं बघा O इज द सेंटर ऑफ द सर्कल O इज द सेंटर ऑफ द सर्कल मेजर ऑफ अँगल POR हे जे दिले 70 डिग्री ठीक आहे हे दिले 70 डिग्री दिसतंय ना फिगर तर ठीक आहे हे दिले 70 डिग्री ठीक आहे POR 70 आपल्याला करायचे PQR हे आहे Q PQR आपल्याला फाइंड आउट बघा. आता ह्याच्यासाठी ना आपल्याला काही प्रॉपर्टीज माहिती असणे गरजेचे आहे. काय प्रॉपर्टीज आहेत बघा सपोज आपल्याकडे दोन सर्कल आहेत ठीक आहे हा एक सर्कल आहे समजा आणि हा दुसरा सर्कल आहे दोन्ही प्रॉपर्टीज बघा ठीक आहे हा सेंटर आहे हा ह्याचा सेंटर आहे. इथं जो अँगल क्रिएट झालाय ना ह्याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल ह्याला काय म्हणतो आपण सेंट्रल अँगल आणि हा या सेंट्रल अँगल किती डिग्री असतो समजा हा जर 50 असेल तर हा पण ह्याच्या पुढचा जो आर्क आहे करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे हा वाला आर्क हा पण किती असतो 50 डिग्री ठीक आहे हा 50 तर हा पण 50. मग आता बघा हा जर 50 असेल आणि हा एक अँगल आहे त्याला म्हणतो आपण इन्स्क्राइब्ड अँगल. एखादा जर अँगल सर्कल वरती असेल तर त्याला आपण म्हणत असतो इन्स्क्राइब्ड अँगल आणि इन्स्क्राइब्ड अँगल किती असतो त्याच्या पुढच्या इंटरसेप्टेड आर्क या इन्स्क्राइब्ड अँगलचा हा जो अँगल आहे हा आर्क याला म्हणतो इंटरसेप्टेड आर्क. हे जे इंटरसेप्टेड आर्क आहे ह्याच्या डबल येत असतो ह्याच्या हा कसा येतो डबल येतो म्हणजे हा जर 50 असेल तर हा ह्याच्या हा अर्धा येतो 25 आणि ह्या 25च्या 50 म्हणजे ह्याच्या हा कसा असतो डबल असतो. तो सेंट्रल अँगल जेवढाच तेवढाच करस्पॉन्डिंग अँगल
जेवढा इन्स्क्राइब्ड अँगल त्याच्या डबल त्याचा इंटरसेप्टेड आर्क. ठीक आहे, हे करस्पॉन्डिंग आर्क आहे. सॉरी मी अँगल म्हणून वाटतं, करस्पॉन्डिंग आर्क. मग काय सांगितलं बघा, हे 70 असेल, इथे फिगर काय सांगितली बघा. ठीक आहे, आपण काढून याच्यावरच करून टाकू. हे बघा, हे 70 असेल तर पुढचा जो पीआर आर्क आहे तो पण 70 असेल. आणि पीआर आर्कलाच हे काय, ह्याचा इंटरसेप्टेड इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे ह्याच्याच पुढचा अँगल आहे. मग हा 70 असेल तर हा 35 असतो. दिस विल बिकम 35 डिग्री. म्हणजे हे ऑप्शन नंबर काय आहे बेटा, ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे बघा. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. पुढचा क्वेश्चन, द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्टुडंट्स आर 44, 61, 84, 50, 36, 85. फाइंड द ऍव्हरेज ऑफ धिस डाटा. त्याचा ऍव्हरेज करायचं. काय करणार, सगळ्यांची बेरीज आणि भागिले जेवढे नंबर आहेत किती आहेत, 1 2 3 4 5 6, 6 ने डिवाइड करायचं. मी हे काय क्वेश्चन करणार नाही, कारण सगळ्याला जमून जाईल. सगळ्यांची बेरीज करायची, भागिले 6 करायचे. ठीक आहे, तर हे जे जे विद्यार्थी करतील ना त्यांनी कमेंट करा नंतर की ह्या क्वेश्चनचं उत्तर किती येते. या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय, कमेंट करायचंय. ठीक आहे, ठीक आहे. ह्याला आपण काय करू, क्वेश्चन नंबर जो आहे 19 असा पकडू. क्वेश्चन नंबर 19 असा पकडू आणि क्वेश्चन नंबर 19 चे जे उत्तर आहे तुम्हाला कमेंट करायचंय. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट, पुढं काय म्हणते बघा पुढचं क्वेश्चन. The marks scored by 50 students given in the table. What is the average marks scored by a student? ठीक आहे, 50 विद्यार्थ्यांचं दिले. सेम आहे, थोडासा वेगळा आहे. इथं 8 विद्यार्थ्यांना म्हणजे 8 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 25 मार्क पडलेत. 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 20-20 मार्क पडलेत. 14 विद्यार्थ्याला प्रत्येकाला 15-15 आणि असं आपल्याला ऍव्हरेज काढायचंय. सिंपल आहे. काय करणार, गुणाकार 65 200 प्लस 120, 6 गुणिले 20, 120 टोटल झालेत मार्क इथं. 14 गुणिले 15, 15 चौक 60 ला 0, 40 6, 15 1 15, 15 आणि 6 21. ठीक आहे, प्लस 8 न गुणाकार घेऊन 8 5 8 पंचे 40 ला 0, 40 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28 प्लस 100 भागिले किती लोक आहेत, तो किती विद्यार्थी, 50. Yes, there are how many students? 50 students. ऍडिशन करून घेऊ. हे बघा, हे 100 आणि सॉरी हे 200 आणि हे 100, 300, 300 आणि हे 120. ठीक आहे, 300 आणि 120 420, 420 आणि हे 80, 500, 500 आणि 200 700, 700 आणि 210, 910 भागिले 50. 910 भागिले 50. काही चुकलंय का? 8 गुणिले 25 200 हे झाले 15 चौक 60 ला 0, 40 6 15 1 15 झाले 8 45 ला 0, 40 4 8 त्रिक 24 आणि 4 28 झाले. हा इथं चुकलं बघा. इथं जे आहे किती असायला पाहिजे होतं, हे 100 थोडी येते, इथे 140, 140. ठीक आहे, 140. तर बघा 200 आणि 120, 320, 320 आणि हे 280, 320 400 600, 600 आणि हे 810, 810 910 आणि 910 40 950, 950. ठीक आहे, किती झाले 950. 950 भागिले 50. 0 0 कटला 5 1 5 5 1 5 उरले 4 झाले 45 5 9 45 5 9 45 19 उत्तर आले 19 उत्तर आले. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. पुढचा क्वेश्चन, which of the following statement is false? कुठली स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणे. ठीक आहे, काय चौथा क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर क्वेश्चन नाही, ऑप्शन चौथ्यापासून सुरू करतो आपण. द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द रेडियस. काय
द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द रेडियस. बिलकुल करेक्ट आहे का नाही. या सर्कल मध्ये जी लॉंगेस्ट कॉर्ड असते म्हणजेच कोण असते ती डायमीटर. डायमीटर कशी असते ट्वाइस ऑफ रेडियस. ट्वाइस ऑफ रेडियस. दिस इज द ट्रू स्टेटमेंट. बट वी हॅव टू फाइंड द फॉल्स स्टेटमेंट. चुकीचे आपल्याला स्टेटमेंट शोधायचे. पुढचं काय म्हणलं बघा. द अँगल इन द मेजर आर्क इज अन अब्यूज अँगल. बघा हे काय आहे गोष्ट लक्षात घ्या. आता इथं थोडस लक्षात घ्या. थोडस गोष्ट लक्षात घ्या. थोडस लक्षात घ्या. मोठं झालं थोडस लक्षात घ्या. बघा बेटा काय म्हणले. द अँगल इन द मेजर आर्क. ठीक आहे. मेजर आर्क समजा फॉर एक्झाम्पल मेजर आर्क. मेजर आर्क म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे ना सर्कलचे दोन आर्क असतात. हा मायनर आर्क म्हणजे इथून जर इतका बघायला गेला तर मायनर आर्क छोटा आहे आणि हा काय असेल आता मेजर आर्क. ठीक आहे. हा मेजर आणि हा मायनर. मग इथे काय म्हणले द अँगल इन द मेजर आर्क इज अन अब्यूज अँगल. बघा फॉर एक्झाम्पल हे जर सेंट्रल म्हणजे हे डायमीटर असेल आणि मग डायमीटर काय करते सर्कलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते. हा अर्धा ह्याला म्हणतो आपण सेमी सर्कल. ह्याला म्हणतो सेमी सर्कल. आणि एखादा जर सेमी सर्कल मध्ये जर अँगल असेल इन्स्क्राइब्ड असा तर हा ऑलवेज किती डिग्री येतो 90 डिग्री येतो. 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. सो अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज ऑलवेज राईट अँगल. पण जर आपण हे समजा आता हे मायनर आर्क आहे आणि हा मेजर आर्क आहे. मग मायनर आर्क मध्ये जर आपल्याला अँगल काढायचा असेल आणि मेजर आर्क मध्ये मला सांगा मायनर आर्क मध्ये हे जर मायनर आर्क आहे मायनर आर्क मधला जो अँगल येतो बेटा तो ऑब्व्ह्यूज येतो आणि मेजर मधला कसा येतो मेजर मधला येतो अक्यूट. सो मेजर मधला येतो अक्यूट आणि मायनर मधला येतो अब्यूज. इथं मेजर मधला अब्यूज म्हणजे जी की चुकीची आहे स्टेटमेंट चुकीची आहे आणि हीच आपल्याला शोधायचं होतं. तरी आपण दुसरं बघून घेऊ. द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल सप्लिमेंटरी राईट. एखाद्या क्वाड्रिलेटरलचे जर अपोजिट अँगल्स 90 डिग्री सॉरी सप्लिमेंटरी म्हणजे किती 180 डिग्री आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे किती 90 डिग्री तर त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणतो. आणि सायक्लिक क्वाड्रिलेटर काय आहे एखाद्या सर्कल वरती जर त्याचे 4 व्हर्टेक्स जर लाय करत असतील तर त्याला सुद्धा आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणत असतो. आणि आत्ताच आपण बघितलं होतं द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क सुद्धा बघा कुठं गेला असे बाबा. हा मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क इज डबल इट्स इन्स्क्राइब्ड अँगल. ठीक आहे ना डबल आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 सुद्धा काय आहे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 सुद्धा बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर 3च कशी होती चुकीची होती. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पुढचा या पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय व्हॉट आर द फॅक्टर्स 2b क्यूब प्लस 128 चे आपल्याला फॅक्टर शोधायचे. तर आपल्याला ना सगळेच्या सगळे काय माहित पाहिजेत फॉर्म्युले माहित पाहिजे सगळे काय मला सांगा. a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आहे का नाही. a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला पाठ असायलाच पाहिजे. a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. करेक्ट आहे का नाही बिलकुल करेक्ट आहे. त्यानंतर a मायनस बी a प्लस बी काय आहे फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यानंतर a प्लस बी होल क्यूब a प्लस बी होल क्यूबचा काय a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. कोणाचा आहे a प्लस बी होल क्यूबचा. त्यानंतर a मायनस बी होल क्यूबचा काय आहे a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. त्यानंतर a क्यूब मायनस बी क्यूबचा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर a प्लस बी प्लस सी होल स्क्वेअरचा सुद्धा फॉर्म्युला आहे. अशा सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ तरच आपल्याला सॉल्व्ह करता येईल नाहीतर नाही. पाठ पाहिजेत नसतील तर पाठ करा पण असायलाच पाहिजेत. आता हे जर बघितलं ना हे क्यूबच्या फॉर्म मध्ये म्हणजे आपल्याला इथं हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि काय हा फॉर्म्युला फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला.
कोणाचा? ए क्यूब प्लस बी क्यूबचा. आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा हा फॉर्म्युला आहे, करेक्ट आहे. आता हे इथं ए क्यूब प्लस बी क्यूब याला थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल. बघा ऍडजस्टमेंट करून घे थोडीशी. ह्याला काय करतो आपण, टू कॉमन काढून घेऊ दोघांमधून. ठीक आहे, टू जर कॉमन निघाला इकडे काय होतो, बी क्यूब प्लस 128 मधून जर टू निघाला तर किती उरतो? 64. आणि आपल्याला माहिती आहे ना 64 कोणाचा क्यूब आहे? 4चा क्यूब है ना. आता 2 तर सगळीकडे काय आहेच कॉमन, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. दुसरं आत्ताच फॉर्म्युला बघितलं, फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी प्लस असायला पाहिजे, प्लस. इथं बी प्लस आहे आणि इथेही प्लस आहे, हे इथे मायनस आहे, कॅन्सल. इथे मायनस आहे, कॅन्सल. मग काय? ए प्लस बी म्हणजे काय? ते 2 ए बी प्लस 4, बी प्लस 4 इथं बी आहे, बी प्लस 4 इथं बी. पुढं काय? मला सांगा, इथे बघा प्लस आहे, इथेही प्लस आहे, इथं मायनस आला ना, इथं प्लस आला, येत नाही. ऑप्शन नंबर 3 कॅन्सल, ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. बघा करायची सुद्धा गरज नव्हती आपल्याला, पण आपल्याला कॉन्फिडेंटली काय माहित पाहिजे? फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत. आपल्याला फॉर्म्युले पाठ असलेच पाहिजे, तर आपल्याला स्कॉलरशिप चांगल्या प्रकारे म्हणजे मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, नाहीतर येणार नाही. देखो भाई, तुम्ही जर मॅथ्सला टाइम दिलात म्हणजे स्कॉलरशिपला टाइम दिलात 100%. तुम्हाला माहितीये का या स्कॉलरशिप मध्ये फक्त आणि फक्त स्कॉलरशिप म्हणजे हेच अभ्यास होत नाही, तर 8वी रेग्युलर सिलेबस, 9th रेग्युलर सिलेबस, 10th रेग्युलर सिलेबस हे सगळं कव्हर होते. तुम्हाला काय वाटते हे जे क्वेश्चन होता आत्ताचा, हा हे इन्स्क्राइब्ड अँगल, हे तुम्हाला आत्ता नाहीये, हा 10वीला आहे क्वेश्चन, हा 10वीला क्वेश्चन आहे, 10thला आहे, 10th टॉपिक आहे, पण आपण आत्ता शिकतोय. विचार करा, म्हणजे प्रॅक्टिस करायचं, प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, चलो द्या पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा एक क्वेश्चन मस्त आहे बघा. आता हा सुद्धा 10वीला क्वेश्चन आहे. दिस क्वेश्चन इज फॉर ऑल्सो 10th स्टँडर्ड. ठीक आहे, कितीला आहे? 10वीला क्वेश्चन आहे हा सुद्धा. पाय डायग्राम बघा काय म्हणतोय क्वेश्चन. पाय डायग्राम आहे, हाऊ मेनी the pie diagram shows the percentage constituents of food prepared by 240 people in a certain locality. How many more people preferred jawar to wheat? किती लोक जवार टू व्हीट प्रिफर्ड जवार टू व्हीट? जवार किती लोक? मला सांगा, हे 10%. जवारला किती आहे? जवारला 30% लोक. आणि व्हीटला किती आहेत? 20% लोक. जास्तीची किती आहेत? 10%. 10%च काढायचं आपल्याला, दुसरं काय करायचं मग? बस 240, 10%. 240चा 10%, कारण हे टक्क्यात दिले. जर डिग्री मध्ये दिला असता तर सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला वापरावा लागला असता. सेंट्रल अँगलचा काय आहे? सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला इंडिव्हिज्युअल नंबर भागिले टोटल गुणिले 360 याच्यावर करावं लागलं असतं. पण हे पर्सेंटेज मध्ये दिल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 1-0 कटला, 1-0, 1-0 कटला, 1-0, 24 लोक. सिंपल आहे. 24 लोक जवार खायला बघतायत ओव्हर व्हीट, गहू पेक्षा. चला जाऊ द्या, पुढचा क्वेश्चन. हे मस्त आहे बघा क्वेश्चन. ठीक आहे, काय सांगितले? x टू द पॉवर ऑफ 4 मायनस 16 ला डिवाइड करायचे कशाने? एक्स स्क्वेअर प्लस 4 ने. उत्तर 5 येते. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ची काय काढायची आपल्याला? व्हॅल्यू काढायची. 1 मिनिट, लाईट गेली. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची. सोपं आहे हो. काय करणार? बघा कसं करणार. या एक्स टू द पॉवर ऑफ 4 ला एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर येईल तर काय अडचण आहे का? काय अडचण नाही, कारण आपल्याला फॉर्म्युला आहे ना, ए टू द पॉवर ऑफ एम टू द पॉवर ऑफ एन म्हणजेच ए टू द पॉवर ऑफ एम इंटू एन. ठीक आहे, मग ह्या 4 ला जर आपण काय लिहिलो असतो बघा बरं, एक्स चा 2 गुणिले 2, तर ह्याला आपण लिहिलो असतो एक्स चा पॉवर 2 चा पॉवर 2. बोला हो का नाही? बिलकुल बरोबर आहे. मायनस 16 ला कसं लिहू? 16 ला 4 चा स्क्वेअर. ठीक आहे, भागिले एक्स स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल्स टू 5. मला सांगा, हे आत्ताच बघल्यासारखं वाटणार असेल कुठेतरी, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर
मायनस बी स्क्वेअर आत्ताच जस्ट चेक केलं ना आपण बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय फॉर्म्युला उलटा ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे काय ए मायनस बी ए प्लस बी भागिले एक्स स्क्वेअर प्लस 4 बरोबर 5. हे आणि हे कॅन्सल होणार. ठीक आहे मग काय होतं एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 5. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 मायनस 4 प्लस 4 एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. मग एक्स इज इक्वल्स टू काय ते प्लस और मायनस 3 येते खरं तर. म्हणजे 3 हा कोणाचा स्क्वेअर आहे प्लस 3 सॉरी 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे प्लस 3 चा पण असू शकतो मायनस 3 चा पण असू शकतो. पण उत्तरामध्ये फक्त आणि फक्त प्लस 3 आहे म्हणजे तेच आपल्याला काय करायचं रे भाई. राइट चलो नेक्स्ट क्वेश्चन. देखो भाई ये भी जबरदस्त क्वेश्चन है. मस्त 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 क्वेश्चन. चला काय म्हणते बघा फिगर दिसतीये का परत दिसतीये ओके गुड. चलो नेक्स्ट त्यालाच फिगरला आपण काय करू ऍडजस्टमेंट करू आहे की नाही. बघा मी अशी एक लाईन मारतो त्यानंतर अशी एक लाईन मारतो अशी एक लाईन मारतो अशी एक लाईन मारतो याची फोडी करून टाकली. काय सांगितले ए बी इज इक्वल्स टू बीसी. ए बी 15 आहे बीसी पण 15 आहे आणि ए जी जी एफ डी बीसी सगळे 5 आहेत. ई एफ पण कसं आहे ई एफ दिलाय का ई एफ दिला ठीक आहे 5 सांगा हे 5 येते हे 5 येते हे 5 15 5 5 5 हे एक स्क्वेअर झाला हा एक स्क्वेअर झाला हा एक हा एक हा एक म्हणजे 1 2 3 4 5 5 स्क्वेअर आहेत 5 आणि एका स्क्वेअर एरियाच काढायचा. व्हॉट इज द एरिया एका स्क्वेअरचा एरिया स्क्वेअरचा काय फॉर्म्युला साइडचा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 5 गुणिले 25 25 5 125 5 गुणिले 25 आणि 25 5 किती 125. जस्ट अपनी कॉपी इसका भी निकालने का याचा मला सांगा इधर ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलचा काय फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2 इंटू बेस इंटू हाईट 5 5 25 भागिले 2 कारण ही बेस आणि ही हाईट ही पण 5 ही पण 5. मग 25 च्या अर्धा किती येते 25 च्या अर्धा 12.5 12.5 ऍड करून टाका 137.5 137.5 ऑप्शन नंबर 1 किती ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन. चलो भाई नेक्स्ट. इफ ओनली द लेंथ ऑफ द डायगोनल इज गिवन फक्त जर आपण लेंथ दिली कोणाची डायगोनलची then which of the quadrilaterals can be constructed कुठले कुठले quadrilaterals आपण काढू शकतो. ठीक आहे बघा काय रेक्टँगल काइट रोम्बस स्क्वेअर हा रेक्टँगल हा काइट हा रोम्बस आणि हा स्क्वेअर. बरोबर तर काय काय काढू शकतो बघा मला सांगा डायगोनलची ह्याच्यासाठी आपल्याला पहिला डायगोनलची प्रॉपर्टी माहिती मला सांगा डायगोनल्स ऑफ रोम्बस आर ओनली बायसेक्टर ऑफ इच अदर. हे कसे आहेत रे परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे कसे आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर ते असतात परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. हे पण असतात परपेंडिक्युलर बायसेक्टर बरोबर पण हे असतात फक्त आणि फक्त बायसेक्टर्स आणि हे एक बायसेक्ट करते दुसरी बायसेक्ट करत नाही. बरोबर मला सांगा हे माहिती आपल्याला पूर्ण समजा फॉर एक्झाम्पल 10 आहे हे 5 असेल हे 5 असेल ते पूर्ण माहित आहे 8 तर हे 4 असेल हे 4 असेल 90 डिग्रीचा फॉर्म्युला असेल 90 डिग्री सॉरी हे पायथागोरस थेरमनुसार 5 4 इथे काहीतरी येईल समजा है ना. आलं तर आपल्याला साईड जर भेटली तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येते. इथं पण माहित आहे हे माहित आहे समजा 6 असेल तर हे 3 येते समजा हे जर 8 असेल तर हे 4 येते मग 3 4 हे 5 येते. आता साईड जर माहित झाली डायगोनलची माहित तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येते याचा मात्र होऊ शकत नाही. सो आपल्याला ह्याला ड्रॉ करता येत नाही रेक्टँगल आणि काइटला रोम्बस आणि आपल्याला स्क्वेअरला मात्र करता येतो. चलो भाई नेक्स्ट क्वेश्चन. मस्त आहे बघा हा सुद्धा क्वेश्चन जबरदस्त क्वेश्चन आहे. काय म्हणतोय बघा बघा म्हणण्यापेक्षा तुम्ही स्टॉप करा पहिले सॉल्व करा नंतर इकडे बघा काय म्हणते बघा द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे
आपल्याकडे हे एक्सटेरियर अँगल आहे 126 डिग्री. द रेशिओ ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. तर याचे रिमोट इंटेरियर अँगल्स काय, हे जो असतो ना ह्याच्या बाजूचा ह्याला ऍडजस्टंट अँगल. आणि उरलेले जे दोन आहेत हा वाला आणि हा वाला, हे दोघं आहेत त्याचे रिमोट इंटेरियर अँगल. आणि रिमोट इंटेरियर अँगल किती असतं माहितीये का, जेवढा एक्सटेरियर अँगल त्या रिमोट इंटेरियर अँगलची बेरीज पण तेवढीच असते. म्हणजे ह्या दोघांची बेरीज पण किती येते 126. आणि ह्यांचा रेशो दिलाय 3:4. तर एक येते 3x, दुसरा येते 4x, आणि दोघांची बेरीज जर बघितलं तर येते 126. हे 7x इज इक्वल्स टू 126. x इज इक्वल्स टू 126 भागिले 7. 7 1 7, 7 1 7, उरले 5 झाले 56. 7 8 56, x आला 18. काढायचं काय, व्हॉट टाइप ऑफ ट्रायंगल इज इट. ठीक आहे, कुठल्या प्रकारचा ट्रायंगल ते काढायचं. हे 18 ला तर एक पकडून 3x, 18 3 54, आणि हे येते 18 चौक 72, हे 54 हे 72. मग हे जर 126 डिग्री असेल तर हा किती येतो 54 येतो ना. 54, कारण दोघांची बेरीज किती असते 180 डिग्री. जस्ट चेक करू, ह्याची पण 180 येते का. 54 54 72, 10 ला 0, 1 5 आणि 1 6 आणि 5 11 आणि 7 11 आणि 7 18. झालं, करेक्ट आहे. तुम्हाला सांगा हे 54 54 72. आता एखादा ट्रायंगलचे जर दोन अँगल जर सेम असतील तर तो कोणता असतो भाई, तो असतो आयसोसिलस ट्रायंगल. काय असतो, आयसोसिलस ट्रायंगल. आणि जर तिन्ही पण अँगल्स वेगळे असतील तर त्याला म्हणतात आपल्याला स्केलर ट्रायंगल. आणि जर एक अँगल त्याच्यापैकी किती असेल 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, अशा प्रकारचा 90 पेक्षा जास्त एक अँगल, त्याला आपण अब्यूज. आणि जर एक अँगल 90 डिग्री असेल तर त्याला राईट. पण इथं जे आहे दोन अँगल सेम आहेत म्हणजे हा आयसोसिलस ट्रायंगल आहे. ठीक आहे, किती आहे आयसोसिलस ट्रायंगल. पुढं बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय म्हणतो बघा नेक्स्ट क्वेश्चन. द कॉस्ट ऑफ पेन इज. पेनची कॉस्ट किती आहे 5 आणि जास्त आहे कोणापेक्षा, पेन्सिल पेक्षा. मग पेन्सिलची किती आहे पकडतो आपण x रुपये. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ अ पेन्सिल अँड अ पेन. की 5 पेन्सिल्स 5 into x प्लस 8 पेन्स 8 इन ब्रॅकेट 5 प्लस x यांची किती होते 131 रुपयाला. पेन्सिल काढायचं आहे, पेनही काढायचं. पेन्सिल आणि पेन. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ पेन्सिल अँड अ पेन. अच्छा, अ पेन म्हणजे एक पेन्सिल आणि एक पेनची काढायची आहे. एक पेन्सिल प्लस एक, अच्छा इकडं पेन ज्यूस आणि इकडं पेन्सिल ची काढायची आपल्याला. ठीक आहे, 5x प्लस 8 पंचे 40, 8 इंटू एक्स 8x इज इक्वल्स टू 131. कळलं का. पेनची 5 ने जास्त आहे पेन्सिल पेक्षा, मग पेन्सिलची किती आहे x, पेनची किती येते 5 प्लस x, 5x आणि 8x 13x प्लस 40 इज इक्वल्स टू 131. 13x इज इक्वल्स टू 131 मायनस 40. 13x इज इक्वल्स टू 131 मधून 40 गेले भाई 91. किती 91. x इज इक्वल्स टू 91 बाय 13. 13च्या पाड्यामध्ये 91 कधी येते 13 7 91. x इज इक्वल्स टू 7. जर x 7 आला म्हणजे पेन्सिल 7 रुपयाला आहे आणि पेन 12 रुपयाला आहे ना, 5 ने जास्त. आणि दोघांची उत्तर किती येते 19 रुपये 19 रुपीज. सो 19 इज द करेक्ट आन्सर. किती 19 रुपये हे करेक्ट उत्तर आहे बेटा. पुढं चलो भाई नेक्स्ट क्वेश्चन. हा बहुतेक कालच्या लेक्चरला पण होता हा क्वेश्चन अशा प्रकारचा, बरोबर का. पण इथं काय म्हणले सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. अच्छा, एक्सपान्शन कोणाचं आहे. अच्छा, which of the following is the expansion of are improper. कुठले इम्प्रॉपर एक्सपान्शन चुकीचे शोधायचे. त्यासाठी पहिले क्वेश्चन वाचायचा चुकीचे कोणते आहेत, गलत कौन से भी. ठीक आहे, तो हे 4 आहे बघा 100 ला आहे म्हणजे 100 प्लेसला आहे आणि ह्याला 100 मीन्स मल्टिप्लाय केले म्हणजे हे आता बरोबर आहे. हे 10 प्लेसला आहे, दोन्ही मल्टिप्लाय केले बरोबर आहे. हा पण सुद्धा युनिट प्लेसला आणि 10 to the power of 0 म्हणजे
एकच, कारण कशाचाही पॉवर जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येते. आणि हे पण बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे. पण आपलं चुकीचं शोधायचंय. 7 हे 7 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 1 हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे का? 10 टू द पॉवर ऑफ -1 हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा चुकला 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 बरोबर आहे, करेक्ट आहे, हे सुद्धा बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघू 6 4 बरोबर आहे. हे चुकला बघा, हे चुकला. 8 ला 0.8 आहे, म्हणजे ह्या 8 ला 10 टू द पॉवर ऑफ -1 नी मल्टिप्लाय करायला पाहिजे, पण 10 टू द पॉवर ऑफ -2 नी मल्टिप्लाय केले, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. पण आपला बरोबर आहे. त्यानंतर 5 ला 10 टू द पॉवर ऑफ -1 बरोबर आहे. 7 ला 10 टू द पॉवर ऑफ -2 बरोबर आहे. 3 ला 10 टू द पॉवर ऑफ -3 हे पण बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन ऑप्शन नंबर 2 काय होता? ऑप्शन नंबर 2 एकदा बघू ना. ऑप्शन नंबर 2 थोडा डाऊट आला मला ऑप्शन नंबर 2 मध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इम्प्रॉपर एक्सपान्शन आर इम्प्रॉपर, चुकीचे कोणते आहेत? बरोबर. हे 4 100 400 होते, हे 20 करेक्ट आहे, हे तर बरोबरच आहे. 7 10 70 हे चुकीचं आहे का? कारण बघा 7 10 टू द पॉवर ऑफ 7 10 70 70 हे युनिट प्लेसला येतं, पण हे ऍक्च्युली ह्याचं म्हणणं आहे टेन्स प्लेसला, म्हणजे हे पण एक चुकीचं आहे. आणि हा सेकंड आणि थर्ड हे दोन चुकीचे आहेत, म्हणजे 2 आपले उत्तर आहेत. 2 आणि 3. बघा असं कधी कधी येत, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असतो, येऊन जात असतो, ठीक आहे. पण ह्याला घाबरायचं नाही आणि बरोबर क्वेश्चन्स करायचे. पुढं 30 क्वेश्चन, म्हणजे बघा 30 क्वेश्चन म्हणजे 32 क्वेश्चन मध्ये चाललाय. अजून ह्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे आणि देन आपण थांबूत मग, ठीक आहे. काहीतरी आपल्याला करावं लागेल लाईव्ह येण्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? कुठली स्टेटमेंट कशी आहे? चुकीची आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 होल नंबर्स इज अ होल नंबर. बरोबर आहे बेटा. 5 हा होल नंबर आहे, 6 पण होल नंबर आहे आणि 30 पण होल नंबर आहे. बरोबर आहे, पहिला ऑप्शन बरोबर आहे. चुकी शोधायचं आहे. द डिफरन्स बिटवीन 2 इंटिजर्स अँड इंटिजर, बघा 5 आहे, -6 येते, -1 येते आणि -1 सुद्धा इंटिजर आहे. आता इंटिजर थोडंसं समजून घेतो आपण, है ना. घरानं काय काय, कोण काय काय, काय काय नाही, घरानं लक्षात घ्या बेटा. बघा पहिला येतो आपल्याकडे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर काय? जे नंबर्स 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 संपतात कुठं? इन्फिनिटीला, माहिती खूप पुढे आहेत. 1 2 3 4 हे नॅचरल नंबर आहे. त्यानंतर होल नंबर काय भानगड आहे? होल नंबर जर नॅचरल नंबर मध्ये आपण 0 ऍड केलो, 0 1 2 3 हे सगळे होल नंबर. नॅचरल नंबर, होल नंबर. त्यानंतर इंटिजर्स म्हणजे काय बेटा? जे निगेटिव्ह नंबर आहेत, म्हणजे -3. इंटिजर्स सुरू कुठून होतात ते माहित नाही, संपतात कुठं ते माहित नाही, म्हणजे इन्फानाइटला. -3 -2 -1 0 1 2 3 बहुत आहे. त्यानंतर रॅशनल नंबर म्हणजे p/q च्या फॉर्म मध्ये असलेले, म्हणजेच काय 2/3 5/6 7/8 हे सगळे काय रॅशनल नंबर्स आहेत. आता इथे काय म्हणलं? पहिलं प्रोडक्ट ऑफ 2 होल नंबर्स इज अ होल नंबर, करेक्ट येते. त्यानंतर डिफरन्स बिटवीन 2 इंटिजर्स अँड इंटिजर हे पण करेक्ट येते. द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स इज अन इंटिजर. -5 गुणिले -10 आहे समजा. गुणाकार काय ते 10 5 50 मायनस प्लस आणि प्लस 50 काय आहे? इंटिजर. काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने इंटिजर आहेत. द डिव्हिजन ऑफ 2 नॅचरल नंबर्स. 5 हा नॅचरल नंबर आहे, 6 पण नॅचरल नंबर आहे, आणि दोघाला जर आपण डिवाइड केलो तर हा कोणता नंबर येतो? रॅशनल नंबर, राईट. नॅचरल नंबर येत नाही. जर असं असलं असतं ना 30/5 तर डिवाइड केला असतो 6 ला असतं.
पण प्रत्येक डिवाइड होत नाही ना, हे उत्तर कसं येते, पॉइंट मध्ये येते समथिंग, म्हणून हे रॅशनल नंबर, सॉरी नॅचरल नंबर नाही. हा कोणता नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा चुकीचा आहे आणि तेच आपलं काय आहे, उत्तर आहे. ठीक आहे, चलो भाई नेक्स्ट. काय बघा, अ ट्रेन 280 मीटर लॉन्ग पासेस अन इलेक्ट्रिक पोल इन 24 सेकंड. एक ट्रेन आहे जी की 280 मीटर लॉन्ग आहे. ठीक आहे, 280 मीटर लॉन्ग आहे आणि पास करेल किती, 24 सेकंड मध्ये. सो आपल्याकडे स्पीडचा काय फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स बाय काय आहे, टाइम. डिस्टन्स किती आहे, 280 मीटर भागिले टाइम 24. तर हे झालं बेटा स्पीड. ठीक आहे, तर तसं डिवाइड होते, 4 ने डिवाइड करू, 4 सख 24, 4 7 28, 0, 70/60 आला. ठीक आहे, 70/6. तर आपल्याला काय करायचं, व्हॉट इज द टाइम विल इट टेक टू पास अ टनेल. आता टनेलला पास करायचं जे की 350 मीटर लॉंग आहे. म्हणजे 280 प्लस 350 एवढं डिस्टन्स होईल, भागिले आपल्याला टाइम माहित नाही, टाइमच काढायचा आहे, इज इक्वल्स टू हे डिस्टन्स बाय टाइम म्हणजे स्पीड, आणि स्पीड आपल्याला माहिती किती आहे, 70/6. 70/6 भाई, 0 0 0 5 आणि 8 13 3 चले 1 3 आणि 4 2 6 भागिले टाइम. टाइम म्हणजे x इज इक्वल्स टू 70/60. हा शून्य कॅन्सल. x गुणिले 7 7x इज इक्वल्स टू 63 इंटू 6 भागिले 7. भागिले इथंच कशाला करू, तर पुढच्या मध्ये करू. तर x बरोबर 630 गुणिले 6 भागिले 7. 7 1 7 7 9 63. हे शून्याला 0 गुणिले 6 साइन 9 54 आणि 540. अरे हा शून्य कुठं होता, शून्य तर कटला होता, शून्य तर कटला होता, शून्य तर कटला होता. म्हणजे हे येते 54 सेकंद, 54 सेकंद, 54 सेकंद, 54 सेकंद, राईट, 54 सेकंद. तर आज आपले जवळपास किती क्वेश्चन्स, एक 15-16 क्वेश्चन झालेले आहेत. 1 2 3 भरपूर, मला वाटते भरपूर चांगलेच झालेत. 1 2 3 ठीक आहे, 16-17 काहीतरी क्वेश्चन झालेले आहेत ना, 16-17 क्वेश्चन. बाकी मी आता प्रयत्न करतो की आपण लवकरच ऑनलाईनची काहीतरी व्यवस्था करून टाकू, म्हणजे इंटरनेटचा काही प्रॉब्लेम राहणार नाही. तोपर्यंत अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. एक्झाम्स खूप जवळ आलेले आहेत. आपण महामॅरेथॉन सेशन जो की दिवसभर चालेल, म्हणजे माझं म्हणणं आहे 5-6 तास तर मिनिमम आपण घेऊ, तेवढं आपल्याला महामॅरेथॉन सेशन आपल्याला स्कॉलरशिपचा लवकरच घ्यायचंय. त्यासाठी रेडी राहा. एखादा संडे किंवा काहीतरी असेल त्या दिवशी आपण बिलकुल घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, टाटा बाय.